सेकंड टॉपिक अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह नंतरचा आपण जे डेरिव्हेटिव्ह शिकलोय त्याच्या अप्लिकेशन्स आपल्याला शिकायचे आहे आणि इट इज सिम्पली कॉल्ड एज एओडी. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट जी अप्लिकेशन्स येतात दीज आर आता 2 ते 3 टॉपिक मिळून म्हणजे 2 ते 3 टॉपिक मिळून हा मोठा टॉपिक आलेला आहे. दीज आर कॉल्ड अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि याचं वेटेज सुद्धा जास्त राहील याच्यामध्ये. नियर अबाउट हिअर 10 मार्क्स वेटेज याच्यामध्ये राहू शकतं. अजूनपर्यंत मार्क्सची स्कीम आली नाही पण नियर अबाउट मागच्या सुद्धा जुलै सिलेबसचा सुद्धा हा मोठा टॉपिक होता आणि याच्यामध्ये सुद्धा आणि प्रॅक्टिकल बेस हा टॉपिक आहे. सर्वच्या सर्व टॉपिक याच्यामध्ये प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आणि जो आपण डेरिव्हेटिव्ह बघितला त्याच्या अप्लिकेशन्स आहे. तो फर्स्ट अप्लिकेशन्स आहे टँजंट अँड नॉर्मल. म्हणजे आर जॉमेट्रिकल अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता दीज आर टँजंट अँड नॉर्मल. वी नो दॅट द टँजंट, आता आपल्याला माहित आहे की समजा हा कर्व असेल, या कर्वला जर आपल्याला टँजंट ड्रॉ करायची असेल आणि टँजंट इज नथिंग बट लाईन. ओके, लाईनलाच आपण टँजंट म्हणतो आणि डेरिव्हेटिव्हची अप्लिकेशन म्हणजे काय आपल्याला माहित आहे dy बाय dx ला काय म्हणतोय आपण, दीज आर कॉल्ड स्लोप ऑफ द टँजंट. ओके, म्हणजे हा जो आहे हा टँजंटचा स्लोप आहे. आपल्याला माहित आहे की आता इथे एखादा कर्व असेल, या कर्वला दी लाईन टचिंग टू दिस पर्टिक्युलर कर्व at a point it is called tangent. म्हणजे तो शार्प नसला पाहिजे. ठीक आहे, तो कर्व कसा असला पाहिजे, स्मूथ असला पाहिजे, त्याला आपण टँजंट. आणि नंतर नॉर्मलची सुद्धा आपल्याला डेफिनेशन माहित आहे. त्यावेळेस आपण टॉपिक सुरू करू त्यावेळेस त्याचे डेफिनेशन्स वगैरे मी तुम्हाला लिहून देईन. म्हणजे टँजंट काय असेल, लाईन टचिंग टू द कर्व ॲट ए कॉमन पॉइंट इट इज कॉल्ड टँजंट. आणि नॉर्मल कोण असतं रे, नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मल इज हिअर द लाईन परपेंडिक्युलर टू द टँजंट. म्हणजे जी लाईन टँजंटला परपेंडिक्युलर असेल त्याला नॉर्मल. समजा जर तुमचा टँजंटचा स्लोप m असेल तर तुमचा नॉर्मलचा स्लोप या पद्धतीने असला पाहिजे. दीज आर 1/dy बाय dx. ठीक आहे, म्हणजे नॉर्मलचा स्लोप जर dy बाय dx, टँजंटचा स्लोप जर dy बाय dx आहे तर नॉर्मलचा स्लोप m डॅशनी कॉल करणार -1/dy बाय dx. दीज आर द जॉमेट्रिकल अप्लिकेशन ऑफ हिअर डेरिव्हेटिव्ह. सेकंड कन्वर्शन्स आहे रेट मेजर. आता रेट मेजर म्हणजे आता इथे रेट मेजर मध्ये डिस्कस करू आपण. समजा आता इथे साइड्स ऑफ स्क्वेअर जर 0.2 नी इन्क्रीज होत असेल तर मग आता इथे एरिया कितीनी इन्क्रीज होईल. ठीक आहे, दीज आर द रेट ऑफ मेजर. ओके, आणि नंतर आता वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन. इफ यू नो दॅट वेलॉसिटी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इट इज कॉल्ड वेलॉसिटी. एक्सेलरेशन ला सुद्धा आपण रेट ऑफ चेंज ऑफ हिअर काय म्हणता येईल, वेलॉसिटी इट इज कॉल्ड एक्सेलरेशन. आणि एक हा नवीन पार्ट ऍड झाला, दीज आर कॉल्ड जर्क. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ एक्सेलरेशन. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ एक्सेलरेशन इट इज ऑल्सो कॉल्ड जर्क. म्हणजे याच्यामध्ये 3 पोर्शन आहे, वेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि जर्क. आणि तर फोर्थ आहे अप्रॉक्सिमेशन. आता अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, समजा आपल्याला म्हटलं की स्क्वेअर रूट ऑफ 16 काढा, तुम्ही डायरेक्टली सांगणार 4 ना, पण तुम्हाला म्हटलं की 15.99 याचा स्क्वेअर रूट काढा, ते आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येत नाही. By using the derivative to finding the such approximate value. समजा आता फॉर एक्झाम्पल आहे sin 30 डिग्री ची व्हॅल्यू 1/2 असतं म्हणजे 0.5. जर तुम्हाला विचारलं की sin 31 डिग्री किती असेल, हे अप्रॉक्सिमेशन नी आपल्याला युजिंग द डेरिव्हेटिव्ह आपण ती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करतो. म्हणजे लॉग टेबल तुम्हाला यूज करायचं नाहीये, विदाउट द लॉग टेबल तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. आता नंतर आहे मीन व्हॅल्यू थेरम. दीज आर ऑल्सो कॉल्ड जॉमेट्रिकल अप्लिकेशन. त्याच्यात दोन पार्ट येतात. फर्स्ट इज रोल्स थेरम आणि नंतर सेकंड पार्ट आहे एलएमव्हीटी मीन्स लॅग्रॅन्जियस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, त्याच्यामध्ये आपण मीन व्हॅल्यू थेरम मध्ये बघणार कर्व टँजंटच्या स्वरूपात एक्सप्रेस करतोय तो. आणि 6 पार्ट जो आहे तो इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस फंक्शन इन्क्रीज होतं त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आणि डिक्रीजिंग असेल त्यावेळेस डेरिव्हेटिव्हचा सापेक्ष काय असेल. आणि नंतर 7 कन्वर्शन आहे, दीज आर मॅक्सिमा आणि मिनिमा. म्हणजे जनरली बघा त्याच्यामध्ये म्हणजे आयआयटी बेसला हे महत्त्वाचे टॉपिक आहे. फर्स्ट आहे टँजंट नॉर्मल, नंतर अप्रॉक्सिमेशन, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आणि हे या पद्धतीचे. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम टर्मला म्हणजे याच्यामध्ये आयआयटी बेसला याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन्स या टॉपिक वरून तो काढत असतो. त्या पद्धतीने 1 बाय 1 आपण स्टडी करूया. तर पहिला टॉपिक त्यातला आपण स्टार्ट करणार आहे तो म्हणजे टँजंट अँड नॉर्मल. Conversion is here. Now first topic is here tangent and normal. Okay, आता आपल्याला tangent प्रत्येकाला माहिती आहे, त्याची डेफिनेशन काही लिहून देत नाहीये. काय म्हणते आता tangent, a line, tangent is nothing but a line. Okay,
म्हणजे आपण स्ट्रेट लाईन मध्ये बघतो तीच लाईन आहे, ठीक आहे. काय असेल आता ती कर्व, दी लाईन हिअर टचिंग टू द सर्कल ॲट ए कॉमन पॉइंट इट इज कॉल्ड ॲज अ टँजंट. ओके, म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहित आहे की टँजंट इज नथिंग बट अ लिमिटिंग केस ऑफ सिकॅन्ड. समजा जर हा जर आपला कर्व असेल, ओके, दीज आर द कर्व, हा कर्व असेल आणि याला आपण सिकॅन्ड म्हणतोय, म्हणजे काय म्हणताय, दी लिमिटिंग केस ऑफ हिअर सिकॅन्ड इज नथिंग बट टँजंट. या पद्धतीने आपण त्याला टँजंट कॉल करत असतो. म्हणजे हा जर आपला कर्व असेल तर ही झाली तुमची कोण, दीज आर कॉल्ड टँजंट. ओके, आणि आता याला जे परपेंडिक्युलर असेल ते झालं तुमचं नॉर्मल, ही झाली टँजंट आणि याला म्हणता येईल आपल्याला दीज आर कॉल्ड नॉर्मल. ओके, मग आता इथे डेफिनेशन, let y is equal to f of x be the equation of curve. Let y is equal to f of x be the equation of curve. Then dy by dx is nothing but these are the slope na. dy by dx is the slope of tangent at a point x1 y1. Okay, म्हणजे y equal to f of x be the equation of curve. Any curve is here, the curve is smooth. Okay, be the equation of curve. Then dy by dx is the slope of tangent at point. Which point? हा जो पॉइंट आहे तो पॉइंट कोणता असेल, x1 y1. आणि आता याच स्लोपला आपण कॉल करणार की स्लोप ऑफ टँजंट इज कॉल्ड ग्रेडियंट ऑफ द कर्व. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर कर्वचा स्लोपलाच आपल्याला ग्रेडियंट सुद्धा कॉल करता येतं. मग इक्वेशन ऑफ टँजंटचा काय फॉर्म्युला असेल, इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट x1 y1. जसं आपण स्ट्रेट लाईन मध्ये लाईनचं इक्वेशन बघितलं होतं, स्लोप पॉइंट फॉर्म तोच आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. m म्हणजे कोण, dy बाय dx ना, म्हणजे काय होईल, y मायनस y1 dy बाय dx ॲट पॉइंट x1 y1 इंटू किती x मायनस x1. म्हणजे लाईनचंच इक्वेशन आहे. हा जो स्लोप आपल्याला मिळतो तो स्लोप कसा मिळेल तुम्हाला, त्या पर्टिक्युलर कर्वला डिफरन्शिएट करायचं आणि पर्टिक्युलर पॉइंटला जी व्हॅल्यू मिळेल तो तुमचा स्लोप ऑफ टँजंट. म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस y1 is equal to dy by dx at a point x1 y1 into किती x minus x1. हा झाला टँजंटचा फॉर्म्युला. आणि मग इथे म्हटलं आपण की वेअर स्लोप m is equal to dy by dx at x1 y1 is equal to काय म्हणताय, ग्रेडियंट. त्यालाच आपण ग्रेडियंट कॉल करतोय. ओके, these are the called as the equation of tangent. आता नॉर्मलची डेफिनेशन बघूया. नॉर्मल काय सांगता येईल आपल्याला, तेच ना, अ लाईन perpendicular to the tangent, a line perpendicular to the tangent, it is called as a normal. ओके, आणि नंतर मग समजा जर टँजंटचा स्लोप आपण m कॉल केला, मग let m be the slope of tangent and slope of normal. मग आता इथे m जर आपला या टँजंटचा स्लोप असेल तर नॉर्मलचा स्लोप कसा असेल, रेसिप्रोकल ऑफ द टँजंट. नॉर्मलचा स्लोप रेसिप्रोकल टू द स्लोप ऑफ टँजंट. मग मी काय करणार की स्लोप ऑफ नॉर्मल आपण नवीन टर्म घेऊ. जसं जर m बी द टँजंट स्लोप ऑफ टँजंट असेल तर नॉर्मलचा स्लोप मी m डॅश ने डिनोट करतो. म्हणजे m डॅश कोण असेल, -1 अपॉन m घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे नॉर्मलचा स्लोप तुम्हाला की त्याला m डॅश ची व्हॅल्यू -1 अपॉन m इज नथिंग बट द ग्रेडियंट ऑफ द नॉर्मल. मग m डॅश म्हणजे m ची व्हॅल्यू कोण आहे, dy बाय dx ॲट पॉइंट x1 y1. हा झाला स्लोप ऑफ द नॉर्मल. आता इथे बघूया आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आहे ॲट पॉइंट x1 y1. फॉर्म्युला लाईन आपण सांगितलंय की नॉर्मल किंवा टँजंट ही लाईनच आहे, पण त्याच्यामध्ये रिस्पेक्ट टू चेंज बनतोय ना. मग आता लाईन सरळ लाईन नाहीये ती लाईन म्हणजे टँजंट काय, दीज आर द हिअर लिमिटिंग केस ऑफ सिकॅन्ड काय, म्हणजे टचिंग ॲट सिंगल पॉइंट. आणि नॉर्मल कोणती लाईन आहे, नॉर्मल आहे त्या परपेंडिक्युलर टू द टँजंट. ठीक आहे, टँजंटला ती परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, मग y मायनस नॉर्मलचं इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश किती, x मायनस x1. आपण सांगितलं की m डॅश ची व्हॅल्यू किती असेल रे, -1 अपॉन m, नाही का, -1 अपॉन m x इंटू x1. आणि आता मग m चीच व्हॅल्यू काय म्हणता येईल आपल्याला, y मायनस y1 इज इक्वल टू -1 अपॉन dy अपॉन dx ॲट पॉइंट x1 y1 into at point x1 y1 into x minus x1. These are the equation of tangent and these are equation of here normal. आता याच्यानंतर आपण नोट बघूया. ठीक आहे, आता पहिली नोट नंबर काही आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या नोट आपल्याला यूज करायचे. तर फर्स्ट नोट आहे
if the tangent is parallel to the x-axis. ओके, if the tangent is parallel to the x-axis असेल, ठीक आहे, ते या पद्धतीने कन्व्हर्शन असेल की टँजंट आहे. आता these are called tangent. हा कोणता ऍक्सिस आणि y ऍक्सिस काय म्हणेल आणि हा आहे y इक्वल टू f ऑफ x रे. काय, if the tangent is parallel to the x-axis then its slope is 0. म्हणजे त्याचा स्लोप जो आहे, स्लोप म्हणजे कोण असेल, f. आपण स्लोप इज नथिंग बट f मीन्स कॉल्ड dy by dx काय असेल 0. इफ द कंडिशन दिलेली आहे तुम्हाला द टँजंट पॅरलल टू द एक्स ऍक्सिस देन इट्स स्लोप ची व्हॅल्यू किती घ्यायची 0. सेकंड पॉइंट, इफ द नॉर्मल इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस रे. ओके, इफ द नॉर्मल इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस असेल देन dx upon dy ची व्हॅल्यू 0. ओके, थर्ड आहे, इफ द कर्व कट एक्स ऍक्सिस. ओके, जर तो कर्व एक्स ऍक्सिस ला कट करत असेल तर इट ओबे ओनली द एक्स कोऑर्डिनेट and its y coordinate is 0. Okay, now here fourth point is here, if the curve cut y axis then its x coordinate is 0, means this curve consider as here y coordinate and x coordinate is 0. So here म्हणजे आता आपल्याला कळलं पाहिजे की स्लोप बघा आणि स्लोप आणि इन्क्लिनेशन, स्लोप आणि इन्क्लिनेशन मधला जर तुम्हाला डिफरन्स पाहिजे असेल तर स्लोप म्हणजे कोण, स्लोप इज नथिंग बट dy बाय dx किंवा त्याला म्हणायचं tan थीटा आणि इन्क्लिनेशन म्हणजे थीटा. समजा आता बघा आता हा कन्सेप्ट कसा असेल, हा जर कर्व असेल, these are कर्व, ठीक आहे. आता ही जी बघा, आता इथे आपण म्हणतो की या पर्टिक्युलर पॉइंटला ही जी लाईन आहे ही लाईन काय झाली टँजंट, आणि आता इथे टँजंट आहे, दिस लाईन इज टँजंट म्हणजे इथे त्याचा स्लोप मिळेल, म्हणजे कोण मिळेल dy by dx इज नथिंग बट tan थीटा आणि इन्क्लिनेशन म्हणजे these are with respect to here positive x axis. ओके, so these are difference between slope and inclination. Slope means tan theta आणि inclination means only theta. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस स्लोप कॅल्क्युलेट करायचा असेल त्यावेळेस इन्क्लिनेशन सुद्धा गरजेचं असतं, पण ऍट पॉइंटला घेतो ना आपण, म्हणजे हा these are the main difference between slope and inclination. Slope means tan theta आणि inclination means here theta, म्हणजे हा आतमध्ये नसेल ना, हा काय असेल इंटरनल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला, ठीक आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला तो थीटा असेल. तर these are difference between here inclination आणि inclination and here slope. आता हे तीन चार आपण पॉइंट्स बघितले. आता याच्यानंतर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया की आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट करायचे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल सुद्धा